सरकारी नोकरीचं आमिष दाखवत 70 लाखांची फसवणूक, ठाणे गुन्हे शाखेकडून त्रिकुटाला अटक. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. श्याम विठोबा खतकर, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रवींद्र दयानिधी शंकुआ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत संबंधितांकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींकडून बनावट सरकारी नियुक्तीपत्रे, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, सरकारी शिक्के आणि लेटर हेड जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखीन काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दिशेने तपास सुरू आहे. आरोपींनी आणखीन किती जणांची फसवणूक केली आहे आणि या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून किती रक्कम उकळली आहे याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगण्यात? दर्शन पाटील हा राहणारा भिवंडीचा आहे. त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र, महसूल वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं. त्या अनुषंगानं 3 आरोपींना अटक केलेली आहे. या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे. त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्याविरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. जुगल लोडा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. 2023ला जुगल लोडा याच्याविरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोडा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.